आज फायनली सगळं गोबी संपलं आमचं घालायचं. मग कुठं तर जातो पवायला, अगर स्विमिंग पूलला तर जातो, नाहीतर बावडीला तर जातो. माहिती नाही कुठं जातो, तिथं गेल्यावरच माहिती पडेल. आता राम राम तुम्हा सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज म्हणलं तर आम्ही गोबी काढायचा आहे पुराच. काल म्हणलं तर एवढे गोबी काढलो होतो. हे केवढे आहेत अजून तेवढेच तिथं गोबी काढू लागले. आता इथं ठेवलेले होते गोबी, तेच इथं ठेवून आलो. आता म्हैशांना चारा पाणी करायला आलो होतो. आता गोबी कचऱ्याचं होल्यानंतरला त्यांना घालून जातो. आता बस मम्मी तिकडं कचरू लागल्यात, त्यांच्यासोबत मी पण थोडं कचरून घेतो आता गोबी. असं सगळे जागी 10-10 गोबी करून कुंपा ठेवलेलं एक एक जागी. अजून एक थोडंसं कचराचं आहे, थोडंसं कतरले की पोती भरायचं स्टार्ट करतं. आता हे जेवढं पण गोबी होतं तेवढं सगळं कचराचं होलंय. बस आता पोतीमध्ये भरायचं चालू करतो. आता जेवढं पण गोबी होतं तेव्हाला सगळं इथं पोतं भरून आणून ठेवलं इथं झाडाखाली. आता म्हैशांना चारा घालून घरला जातो. आता बस शेतावरून येऊन घरला येऊन बसलो. आता बस आंघोळ करतो. आंघोळ करून थोडंसं काहीतरी जेवून परत शेताला जातो आणि जरा दोस्ताला फोन लावतो. त्याचं एक थोडंसं काम. मी घरला जाऊन आंघोळ करून पूजा करून जेवून आता शेताला आलो. शेताला येऊन म्हैशांना चारा पण घातलो येऊन. आता दोस्तांसोबत जरासं पवायला जाऊया म्हणत होते कुठं तर आमचे कॉलेजचे सेकंड इयरचे पोरं आहेत ना, त्याला माहिती आहे कुठं जाऊ शकता म्हणून. आता बस माझा जो चुडगुप्प्यातला दोस्त आहे त्याच्यापाशी जाऊन हॉस्टेलला जातो सेकंड इयरच्या पोरांना घेऊन. मग कुठं तर जातो पवायला, अगर स्विमिंग पूलला तर जातो, नाहीतर बावडीला तर जातो. माहिती नाही कुठं जातो, तिथं गेल्यावरच माहिती पडेल. आता मी माझ्या दोस्तासोबत इकडं आलो होतो ह्या बावडीला. ह्या दोस्तासोबत ह्याने तर नाही खेळू लागला. आता ह्याने एकटा आणि मी हे दोघंच खेळू लागलो इकडं. काढलो मी. आता पाहून दोस्ताला त्याच्या घरला सोडून आता परत शेताला आलो म्हैशांना चारा घालासाठी. आता बस ह्यांना चारा घालतो आणि घराला जाऊन जेवून परत येतो. आणि आता परत येऊन हेवाली जेवढी पण गोबी आहे ना, तेवाला सगळं तिथं सिटीमध्ये ठेवून यायचं आहे. जे लोक घेऊन जातात मार्केटला त्यांच्यापाशी. तर आता परत येऊन हेवालंच मेन काम आहे, हेवालंच करायचं आहे. आणि आज फायनली सगळं गोबी संपलं आमचं घालायचं. आता आमचे सगळे म्हैशांना चारा घातलो. आता बस घरला जातो आणि जेवतो. मी घरला जाऊन जेवून आता परत आलो शेताला. आता बस म्हैशांना तर चारा घातला, तसंच इथं चारा कचऱ्यासाठी आला. आणि तिथं आमचे आंब्याचे झाडं आणि लिंबूचे झाडं ते नाहीत, त्याला जरा पाणी पडासारखं करू लागला. जरा काय तर बघू लागला जुगाड, काय तर तिथं लावासारखं जरा पाणी चांगलं पडासारखं. आणि अजून ते मामा ते नको तर आले नाही, ते गाडी घेऊन जेव्हा येईल 6च्या नंतरलाच येईल ते नको. अजून आता 5:30 काय तर वाजलेत. 6च्या नंतरला परत त्यांना फोन लावतो. बघूयात नंतरला किती वाजता जाऊया म्हणतात. आता म्हणलं तर ते गोबी जो आहे ना ते ऑटोमध्ये घालून घेऊन गेले. ते व्हिडिओ रेकॉर्ड करावं म्हणत होतं. तवाच हे जो आमचं खाली शेत होतं ना, ते नागर मारासाठी ट्रॅक्टर आली. तर आता त्याच्या मागे लागलो. ते सगळं कचरा जो होतं ना शेतामध्ये पडलेलं, पैप तेन होते काळे, तर तेवालं सगळं एक साईडला काढून आता मी पण चाललो ते ऑटोपाशी. ते जो तिथं गोबी ठेवायचं आहे ना तिकडं चाललो आता. मार्केट म्हणून आलो, सॉरी जरा गडबडी आहे म्हणून जरा गडबडीमध्ये बोललो. आता बस डायरेक्ट तिथं जिथं गाडी जाते ना गुलबर्गाच्या मार्केटला, तिकडं जातो. आता बस डायरेक्ट तिथं जिथं गाडी जाते ना गुलबर्गाच्या मार्केटला, तिकडं जातो.
आता तिथं गोबी तर होले घालायचं. आता बस पेट्रोल घालायसाठी चाललो. पेट्रोल घालून शेताला निघतो. मी आता शेताला जाऊन म्हैसांना चारा घालून आलो आता घरला. आणि पेट्रोल घालताना एकदमच डोसकं दुखल्यासारखं होत होतं. तिकडं 111 रुपये लिटर होले आता तेल. आणि आता मी व्हिडिओ काढत होतो बीचमध्ये. ह्यानी पण निघालाय सत्वासाठी. येताय का ना काय अगो करताय जाताय. मी असं ब्लॉग काढत राहतो. बीचमध्ये येत आहे आणि काय ना काय बोलताय. मामा मामा करत येत आहे. काय ना काय करून जात आहे. आता बस घरला आलो आणि काय तर राहिलं दाखवसारखं तर दाखवूया. आता बघूया. बस घरला येऊन बसलो आता. आता आमची म्हैस तर दूध नाही देऊ लागली. त्याच्यासाठीच आता मी कॅन घेऊन दुधाच्या डेअरीला चाललो सायकलीवरती. मी घरला येऊन बसलो. आता म्हणलं तर हे 9 वाजता लाफ्टर शेफ लागलो होतं. आता बस तेवाला बघत बसलो. आता हे संपल्यानंतरला नाहीतर हे बघत बघतच जेवतो आणि एडिटिंग करून झोप. आता मी आलो शेताला. काल म्हणलं तर खूपच जास्त थकलो होतो. तर जेवल्यानंतरला डायरेक्ट मी झोपलोच. झोपासाठी तर नाही गेलो होतो बेडपाशी. जरासं लोळूया अंग लय दुखलालय. आणि थोडंसं कूलर पण रिपेअर करायचं होतं. तेव्हाला वायरिंग करायची होती जरा. तर तेव्हाला करूया म्हणत होतो. आणि काल काम करू करू जीव एवढं थकलो होतं की मी बेडवरतीच जाऊन बस लोळा म्हणत होतो. उगं आराम करूया म्हणत होतो. झोपच लागली. तर आता 5:30 वाजता उठलो. तर आता बस शेताला आलो. शेतातले कामं करतो. हे वालं शेत जो काल नांगर मारलं होतं ना ते वालंच बघू आलो. आणि जरा तुम्ही सपोर्ट करा गाईज. मला सपोर्टच नाही भेटू लागला कुठं नाही पण. आणि मी व्हिडिओ काढू लागलो. आणि आता पुढे एक जागी आहे चांगले चांगले जागे जो मी जावं म्हणलेलो तिकडं. तर मला सपोर्ट करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. जरासं तुमचं सपोर्ट राहिलं तर मला पण थोडंसं हे येतं, मोटिवेशन आल्यासारखं येतं की मी व्हिडिओ काढू म्हणून. तर थोडंसं सपोर्ट दाखवा तुमचं पण. तर आजच्यासाठी एवढंच. अगर हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.